हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आज पुन्हा डेली रुटीन दाखवणार आहे. पण रोजचं डेली रुटीन वेगळं आणि आजचं जरा वेगळं आहे. का त्याचं कारण तुम्हाला पूर्ण व्लॉग बघितल्यावरच कळेल. सो चला, इकडे माझी सकाळची गडबड झालेली आहे. आज अलार्म वाजलाच नाही, त्याच्यामुळे शोण्याची शाळेची झाली सुट्टी. तर आता चला, मी इकडे थायरॉइडची गोळी घेतली, सोबत इकडे कुकर लावून पीठ मळून ठेवलेलं आहे. मला बनवायची मटकीची भाजी आहे. बघा, गोळी खाताना बऱ्याचदा असं होतं, जोरात टाकली ना अशी ती अशी हलवून टाकली ना ती गोळी की ती पडून जाते, एवढी बारीक आहे ती. सो मी गरम पाण्यासोबत रोज मी ही गोळी घेते, सगळ्यात आधी घेते. पण आज केली मी पहिली स्वयंपाकाची तयारी, कारण तिला खूप भूक लागली होती. तिचा ब्रेक टाईम असतो म्हणजे शॉर्ट ब्रेक 10:30ला, त्यामुळे आता होत आलेत 10:30. तर त्याच्या आधी मला ती पटकन स्वयंपाक करायचा. इकडे केली मी मटकीची भाजी, चरचरीत अगदी. आणि त्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर आली आहे. जर नसेल बघितले तर पटकन जा संजीवनी ब्लॉग्सवर, ती रेसिपी बघून घ्या. आणि तुम्ही कशा प्रकारे मटकी करता ते देखील कमेंटमध्ये सांगा. कमी साहित्यांमध्ये चरचरीत अशी मटकी ही मी बनवलेली आहे. आता रुद्राला सर्व करते, नको टाईमपास. आणि आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे. संध्याकाळी आम्ही कुठे जातोय आणि काय काय धमाल आहे ती पण बघा तुम्ही. धमाल नाही म्हणता येणार, पण आहे ना, झाली अशी मज्जा की नाही, व्लॉगच बघा आणि मग सांगा मला कसा वाटतोय व्लॉग. तर तुम्ही नवीन असाल तर पटकन सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्याआधी रुद्राला इथे मी जेवायला देते. तिला बघू कशी वाटते, आवडली का बघ. ओके, तर एन्जॉय कर. तर मग चला, इथे जेवून घेते. आणि सगळ्यात आधी तिला मला पण चारायचं असतं. खरंच नशीब लागतं मुलगी भेटायला. आणि खरंच माझं भाग्य खूप छान आहे की मला अशी मुलगी मिळाली आहे. सॉरी, तोंडात घास असताना ना बोलता नाही येत. आणि इग्नोर करा, मी आवरलेलं नाही आहे, कारण मी म्हटलं आज सगळी कामं घेऊया आवरून आणि मग रील वगैरे करताना आवरायला घेईल. सो मी इकडे फरशा वगैरे झाले, टॉयलेट बाथरूम माझे साफ केलेले आहेत. मी दिवसाआड करते टॉयलेट बाथरूम, म्हणजे घासायचं वगैरे. गॅलरी वगैरे मस्त छान पुसून घेतलेली आहे. मात्र मला फरशा रोज पुसायला लागतात. मला माहीत नाही का, मला हे सवय लागली. सो आता मी इकडे कपडे घडी मारून ठेवलेली आहेत. कालची कपडे सुकलेली आणि आजची कपडे. चला, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मला जायचं आहे की लक्षात आलं एकदम की रुद्राची उद्या पिकनिक जाणार आहे आणि पिकनिकसाठी तिला छोटी बॅग पाहिजे. तिने काल सांगितलं होतं, पण बाबांच्या ऑफिसमुळे आणि माझ्या कामामुळे लक्षात नाही राहिलं. आणि मग रमेश डाईनमध्ये 1-2 ठिकाणी आम्ही पाहिली, पण जशी बॅग हवी होती तशी नाही. हे काका म्हणाले की इथं आहेत ती, त्या 2-3 बघून जा. पण त्याच्यात पण रुद्राला एक आवडतीये, एक नाही आवडत. जर एक तिला आवडली तर ती मला आवडत नव्हती, कारण ती खूप मोठ्यांसारखी वाटत होती. आणि ना ती छोटी आहे, म्हणजे खूप नाजूक आहे, त्याच्यामुळे तिला नाजूक बॅग छान वाटतात. तर आणि काही बॅग होत्या, तर तिला म्हटलं ही तुझ्या बाबांना दाखवून ये, बाहेर ते थांबलेत. पण त्याच्यात पण त्यांना पण नाही आवडली. सो आता बघू, मग लास्ट चान्स म्हणजे आम्हाला तुळशीबागेत जावं लागणार आहे. तर आलो धावत पळत तुळशीबागेत. चल 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 फास्ट मध्ये, चला दादा चला. चल, यांच्या पुढे जाऊ पटकन. हां, समोर बघूया. ती वाली आवडली, ही एक दाखवा ना. शुने या मोठ्यांच्या मुलासारखी वाटली बघ. बघू बॅक साईड. आवडली ही खरं, मला नाही आवडली एवढी. छोटी सॅक अशी पिकनिकसाठी हवी आहे मला. इथं किती छान. नाही, हिच्यासाठी हवी आहे. एक मिनिट. शून्य फक्त एकच त्याच्यामध्ये हे हिला आवडली ही युनिकॉर्न. मी म्हटलं असे बघ ना, 2 तरी कपे ॲटलीस्ट आहेत त्याला. पूर्ण असं फिरून आलो आणि तिला फायनली ती बॅग आवडली.
कॉफी वगैरे घेऊ. कॉफी पाहिजे? कोल्ड कॉफी तर नको, गार पण वाटत आहे. बघू चल. भाजी घेतली आणि असं वाटलं तिथंच बसून केळ खावं. मला एवढं गरगर व्हायला लागलं. का माहिती असं का होत आहे. त्या बॅगवाल्याच्या इथं पण म्हणलं जरा बसू का, मला चक्कर लागतच होणार. तर गाईज मी इकडे फिश आणायला आली आहे आणि याची रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. मी कोणते फिश घेतले, काय काय घेतले ते तुम्हाला बघायला रेसिपीवर. तर त्यासाठी तुम्हाला आधी सबस्क्राईब करायला लागेल आपल्या चॅनलला. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करा, खूप सारे कमेंट करा. किलोमध्ये किती बसतील? मोठे मोठे द्या ना दादा, जरा फ्राय करायचे ना. 200 रुपये किलो. मम्मी तुला पाहिजे आता? आपण फिश घेतले, तर आज फिश बनवूया.